नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. खेड तालुक्यातील काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटात दुरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील या महत्त्वाच्या गटात चुरस वाढली आहे. या गटात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उभाटा सेना आमदार बाबाजी काळे यांचे समर्थक गणेश नाना आरगडे, गणेश सर्जेराव आरगडे विरुद्ध अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते पाटील यांचे समर्थक तथा बाजार समिती संचालक विनोद उर्फ पप्पू टोपे यांच्यात प्रमुख चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता आहे. या गटात एकूण 10 गावे असून सुमारे 34,477 मतदार आहेत. काळूस भाग ग्रामीण असून बागायती शेती आणि रस्ते विकास हे मुख्य प्रश्न आहेत, तर मेदनकरवाडी हा शहरी भाग असून येथे रस्ते, स्वच्छता, पाणी, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन या समस्या प्रमुख आहेत. विशेष म्हणजे मेदनकरवाडी गावात जवळपास 1 लाख लोकसंख्या असली तरी फक्त 8,407 मतदार आहेत आणि त्यातही स्थानिक केवळ 1,400 मतदार. बाहेरगावचे भाडेकरू जास्त असल्याने मतदारांचा कल शेवटपर्यंत अनाकलनीय राहणार आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत या गटातून उभाटा सेनेचे आमदार बाबाजी काळे यांना सुमारे 6,000 मतांची आघाडी मिळाली होती. आता ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. काळूस पंचायत समिती गणात ओबीसी जागेसाठी उभाटा सेना मंगेश सावंत, भाऊसाहेब जरे, राष्ट्रवादी अजित पवार गट, सय्यद इनामदार, शिंदे सेना ॲडव्होकेट नवनाथ कड, ॲडव्होकेट विशाल जरे. मेदनकरवाडी गणात उभाटा सेना मंगेश पराड, माऊली कड, अरुण कुसाळकर, अनिकेत केदारी, राष्ट्रवादी अजित पवार गट, माजी उपसरपंच महेंद्र मेदनकर, इतर इच्छुक उमेदवार जगदीश मेदनकर, गणेश भुजबळ, संजय वाघमारे या 3ही जागांच्या निवडणुकीवर बाबाजी काळे, दिलीप मोहिते पाटील आणि एकनाथ शिंदे गटाचे अतुल देशमुख यांच्या राजकीय वलयाचा प्रभाव राहणार आहे. तसेच माजी सदस्या ज्योतिताई केशव आरगडे, बाजार समिती माजी सभापती लक्ष्मण टोपे, पंचायत समिती माजी उपसभापती शांताराम भोसले, राजगुरुनगर सहकारी बँक अध्यक्ष सागर पाटोळे आणि शिवसेना तालुका प्रमुख रामदास घनवटे यांच्यासारख्या प्रभावी नेते आणि कार्यकर्ते निकालावर मोठा प्रभाव टाकतील. गतकाळात सांडभोरवाडी काळूस गटाचे नेतृत्व बाबाजी काळे यांच्याकडे होते. 2017 मध्ये काळूस गणाच्या निर्णायक मताधिक्यावर ते जिल्हा परिषद सदस्य झाले होते आणि विधानसभा निवडणुकीतही येथे 5,000 मतांचे मताधिक्य मिळाले होते. ही लढत खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.